नमस्कार. म्हाडा म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी. सरकारकडून चालवली जाणारी अशी संस्था जिचं काम आहे सर्वसामान्य लोकांना स्वस्त आणि विश्वासार्ह घरं देणं. म्हाडामध्ये अर्ज करताय तर हे लक्षात ठेवा, फॉर्म भरल्यानेच घर मिळतं असं नाही किंवा फॉर्म भरल्यानेच घर मिळत नाही. फक्त एक छोटीशी चूक आणि फॉर्म होतो थेट रिजेक्ट. असं होऊ द्यायचंय का? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हाडासाठी अर्ज करताना होणाऱ्या 5 मोठ्या चुका, पात्रता आणि लागणारी कागदपत्र, म्हाडाचं घर विकता येतं का, भाड्याने देता येतं का, एक व्यक्ती किती अर्ज करू शकते आणि असं बरंच काही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित मिळणार आहे. तसंच या व्हिडिओमध्ये एक खास सिक्रेट टिप सांगितली जाणार आहे ज्याच्यामुळे तुमचा नंबर लागण्याची शक्यता वाढू शकते. तर शेवटपर्यंत पहा आणि फॉर्म भरायच्या आधी नक्की ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या. प्रत्येक जण म्हाडासाठी अर्ज करू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. म्हणूनच सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रता, म्हणजे इलिजिबिलिटी. आता याच्यामध्ये खूप सारे उत्पन्न गट आहेत, ठीक आहे. जसं की EWS म्हणून तुम्ही अर्ज करत असाल तर तुमची उत्पन्न मर्यादा 6 लाखांपर्यंत येते. LIG साठी 6 लाख ते 9 लाख, MIG साठी 9 लाख ते 12 लाख आणि HIG साठी 12 लाखांपेक्षा जास्त. आणि हो, तुमचं वय जे आहे ते 18 वर्षांपेक्षा जास्तच पाहिजे किंवा 18 वर्ष पूर्ण हवं. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही म्हाडा, प्रधानमंत्री आवास योजना किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून घर घेतलेलं नसावं. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. चला आता पाहूया म्हाडासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र. म्हाडा फक्त म्हाडा फक्त फॉर्म नाही तर कागदपत्र तपासण्यात खूप कडक असते. त्यामुळे अगदी बारकाईने पहा, कारण सिस्टीम तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरीफाय करते. त्याच्यामुळे त्याच्यातून कोणीही सुटू शकत नाही. तर काय काय आवश्यक कागदपत्र आहेत? आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला अपडेटेड पाहिजे नाही, ठीक आहे. कॅन्सल बँक चेक. जर कोणत्याही विशिष्ट कोट्यातून अर्ज करत असाल, म्हणजे SC, ST, OBC किंवा PWD किंवा इतर विशेष आरक्षित प्रवर्गातून जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे. एक छोटासा फोटो जरी अस्पष्ट असेल किंवा स्कॅनमध्ये गडबड असेल, म्हाडा सरळ अर्ज रिजेक्ट करते. ते सिस्टीम थ्रू सगळे व्हेरिफिकेशन होतं. त्याच्यामुळे डायरेक्ट तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट होतो. आणि लक्षात ठेवा, अनेक जण शेवटच्या दिवशी अर्ज भरतात आणि घाईघाईत चुका होतात. तेव्हा आधीच व्यवस्थित तयारी करून ठेवा. वाटल्यास तुम्हाला पेमेंट जे आहे तुम्ही शेवटच्या आठवड्यात करू शकता, पण रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस तुम्ही करून ठेवली पाहिजे ने, ठीक आहे. त्याच्यात कारण डॉक्युमेंट सुद्धा व्हेरीफाय करायला टाइम लागतो, ते सिस्टीम करत असतं. आता ह्याच्यात बऱ्याच लोकांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होत नाहीत, तर मी त्याच्यासाठी सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, या 5 चुका जर टाळल्या नाहीत तर तुमचा अर्ज 100% रिजेक्ट होतो. आता त्यात पहिली चूक कुठली आहे? चुकीची उत्पन्न श्रेणी निवडणं, म्हणजे चुकीच्या उत्पन्न गटातून अर्ज करणं. जर तुमचं उत्पन्न LIG मध्ये येतं आणि तुम्ही EWS मध्ये सिलेक्ट केलं तर अर्ज सरळ रिजेक्ट होतो तुमचा, ठीक आहे. ऍक्च्युली ह्या गोष्टीची काळजी किंवा खबरदारी जी आहे ती सिस्टीम मध्ये सुद्धा घेतली जाते. काही वेळेला तुम्हाला ते, म्हणजे तुम्ही जर LIG मध्ये पात्र असाल तर तुम्हाला EWS चे प्रोजेक्टच दिसत नाही. तर त्याच्यामुळे ती सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. पण जर चुकून तुम्हाला जर दिसलं काही तांत्रिक कारण असतं तर त्याची खबरदारी तुम्हाला स्वतःलाच घ्यायची आहे. त्यासाठी रिस्पॉन्सिबल हा ऍप्लिकंटच राहतो. आता दुसरी जी आहे, अर्जात चुकीची माहिती देणं, जसं की नाव, पत्ता, आधार नंबर मिसमॅच. म्हाडा हे पटकन ओळखतं किंवा ती सिस्टीम जी आहे ते पटकन ओळखते, आयडेंटिफाय करते, ठीक आहे. तिसरी चूक जी आहे ती चुकीचा बँक अकाउंट नंबर किंवा IFSC देणं, ज्याच्यामुळे तुमचा रिफंड जो आहे तो अडकतो. त्याच्यामुळे हे डिटेल जे आहे ते प्रॉपरच तुम्हाला द्यायचे आहेत. चौथं, वेळेत अर्ज न करणं, शेवटच्या क्षणी अर्ज करणे.
याच्यामध्ये काय होतं, सर्व्हर डाऊन, डॉक्युमेंट मिसिंग आणि मग उशीर. आणि जर उशीर झाला तर म्हाडा अर्ज स्वीकारत नाही. त्यांनी दिलेल्या डेडलाईन नंतर जे काही अर्ज येतील ते ऍक्सेप्ट केले जात नाहीत. ठीक आहे. आणि 5वी, एका गटातून एकाहून अधिक अर्ज करणं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. हे डिटेलमध्ये मी पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, सिस्टीम लगेच डिटेक्ट करते आणि दोन्ही अर्ज रिजेक्ट करते. जर तुम्ही एकाच गटातून 2 अर्ज केले तर, किंवा एकाच प्रवर्गातून 2 अर्ज केले तर. ह्याचे डिटेल्स जे आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत एका घरासाठी किती अर्ज करता येतात. आता बऱ्याच लोकांना वाटतं मी वेगवेगळ्या स्कीम, प्रोजेक्ट किंवा इन्कम ग्रुप मधून अनेक अर्ज करू शकतो. पण हे खरं आहे का? तर हो, तुम्ही वेगवेगळ्या स्कीम किंवा प्रोजेक्ट मध्ये अर्ज करू शकता. पण एका गटातून एक व्यक्ती एकाच वेळी फक्त एकच अर्ज करू शकते. आता उदाहरणार्थ बघा, जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये येता तर एकापेक्षा जास्त अर्ज त्याच ओपन प्रवर्गातून एकाच प्रोजेक्ट मध्ये करू शकत नाही. आता बघा, इथं एक मी प्रोजेक्ट घेतला. हे म्हाडाचं मुख्य संकेतस्थळ आहे आणि ही एक मी स्कीम घेतलेली आहे. ठीक आहे. टॉप टॉवरची आहे. हा, टॉप टॉवर ए वाकड 1 BHK. ठीक आहे. आता तुम्हाला ह्यासाठी किती अर्ज करू शकता? आता तुम्ही समजा SC मधून आहात. ठीक आहे. तसंच तुम्ही दिव्यांग पण आहात आणि पत्रकार सुद्धा आहात. तर तुम्ही किती अर्ज करू शकता? तर SC मधून 1 करू शकता ह्याच प्रोजेक्टसाठी. ठीक आहे. 1 झाला. तुम्ही पत्रकार असल्यामुळे JR या कॅटेगरी मधून सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही जर दिव्यांग पण असाल सेम टाइम, तर तुम्ही PH मध्ये सुद्धा असे 3 अर्ज झाले. ठीक आहे. PH मधून सुद्धा अर्ज करू शकता आणि त्याच वेळेला तुम्ही जनरल पब्लिक मधून सुद्धा अर्ज करू शकता. म्हणजे तुम्ही एकच व्यक्ती ही एकाच प्रोजेक्ट मध्ये विविध प्रवर्गातून 4 अर्ज करू शकते. तर ज्या म्हणजे जिथे जिथे तुम्ही पात्र आहात त्या प्रवर्गात तुम्ही अर्ज करू शकता. पण SC चीच व्यक्ती SC मध्येच 2 अर्ज करू शकत नाही. एका प्रवर्गामध्ये एकच, म्हणजे SC मधली असेल तर SC मध्ये 1 आणि जनरल पब्लिक मध्ये 1 असे 2. ठीक आहे. त्याच वेळेला ती जर पत्रकार असेल तर ती व्यक्ती JR या प्रवर्गातून सुद्धा अर्ज करू शकते. तसंच PH जर असेल त्याच वेळेला तर PH मधून सुद्धा अर्ज करू शकते. पण तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, एकाच प्रवर्गात एकाच प्रोजेक्ट मध्ये एकापेक्षा जास्त अर्ज करू शकत नाही. पण विविध प्रवर्गातून तुम्ही एकाच प्रोजेक्ट मध्ये जिथे जिथे पात्र असाल, ज्या प्रवर्गात तुम्ही पात्र असाल तिथं तुम्ही अर्ज करू शकतात. आता ह्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही जेवढे अर्ज करणार तेवढ्या वेळेला तुम्हाला अनामत रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजे SC मधून सुद्धा अर्ज करताय तर तिथं तुम्हाला सेपरेट 20,000 प्लस फॉर्म फी भरावी लागणार. त्याच वेळेला तुम्ही पत्रकार सुद्धा आहे, इथून सुद्धा करायचं आहे तर त्याच वेळेला तुम्हाला 20,000 प्लस फॉर्म फी भरावी लागणार. तसंच तुम्ही दिव्यांग पण असाल तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला करायची इच्छा आहे तर तिथं सुद्धा तुम्हाला वेगळी 20,000 आणि प्लस फॉर्म फी भरावी लागणार. तुम्हाला जनरल पब्लिक मधून सुद्धा करायचे आहे तर तिथं सुद्धा तुम्हाला 20,000 प्लस फॉर्म फी अशी भरावी लागणार आहे. पण असे वेगवेगळे अर्ज केल्यामुळे तुमची पॉसिबिलिटी जी आहे ती वाढू शकते घर मिळण्याचं. परत एकदा रिपीटेटिव्ह सांगत आहे की एकाच प्रवर्गातून एकाच प्रोजेक्ट मध्ये जास्त अर्ज करता येत नाही. जर एकाच प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला खूप सारे अर्ज करायचे असतील तर तुम्ही ज्या प्रवर्गात बसत आहात म्हणजे विविध प्रवर्गातून जास्त अर्ज तुम्ही करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला त्या प्रवर्गाशी संबंधित प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आता आपण पुढे जाऊया. अर्ज करताना आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी अशा वेगवेगळ्या नावाने अर्ज करू शकता. पण कुटुंबातील पती पत्नी एकच व्यक्ती लाभ घेऊ शकते. म्हणजे तुम्ही कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाने करू शकता. आता कुटुंब म्हणजे काय, पती पत्नी हेच पकडले जातात. दोघांच्या नावाने अर्ज केले आणि दोघांनाही घर लागलं तर एकच कुठलं तरी म्हणजे पती घेऊ शकते किंवा पत्नी घेऊ शकते. ठीक आहे. आता बघा, घर मिळाल्यावर काय करता येतं. म्हणजे काही लोक विचारतात, घर मिळाल्यावर लोक विचारतात आता हे घर भाड्यानं देऊ शकतो का, विकू शकतो का. तर ह्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा आपण ह्याच्यात घेणार आहोत.
तुम्हाला म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का? तर 100% तुम्हाला म्हाडाचं घर जे आहे ते भाड्याने देता येतं, परंतु त्यासाठी तुम्हाला म्हाडाकडून NOC घ्यावी लागते. आता दुसरा प्रश्न असतो, म्हाडाची घरं 5 वर्षानंतर विकता येतात का? तर 100% तुम्हाला म्हाडाची घरं जी आहे ती 5 वर्षानंतर विकता येतात, पण त्यासाठी तुम्हाला म्हाडाकडून NOC घ्यावी लागते. सध्या ही अट सुद्धा म्हाडा शिथिल करणार असल्याची सध्या चर्चा चालू आहे. म्हणजे तुम्ही न्यूजपेपरमध्ये ह्याचं आर्टिकल आलेलं आहे की सध्या ही अट जी आहे 5 वर्षाची सुद्धा, तर ती सुद्धा शिथिल केली जाऊ शकते. आता ह्याच्यात बरेच जण काही म्हणतात योग्य आहे का, अयोग्य आहे का, हा टॉपिक नंतर आपण ह्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. प्रथमतः ही अट रद्द करणं म्हणजे खरं तर चुकीचं आहे. ती पूर्णपणे मग ही घरं जी आहे ती इन्व्हेस्टरसाठी जातात. म्हणजे लोक इन्व्हेस्ट म्हणूनच घरं घेतील. म्हणजे या वर्षी घ्यायचं आणि त्याच वर्षी विकून टाकायचं. 25 लाखात घ्यायचं आणि 50 लाखात घर विकून टाकायचं. म्हणजे ते पूर्णपणे इन्व्हेस्टरसाठीच होतं. ठीक आहे. आता दुसरं बघा, ह्याच्यातलं घर घेताना जर या अटी मोडल्या, जे काय आता मी सांगितले, तर तुमचं घर सरकारकडून परत घेतलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सगळ्या पात्रता निकष मध्ये बसत असला तरच अर्ज करा, नंतर तुम्हालाच आर्थिक भुर्दंड बसणार आहे. खोटे उत्पन्नाचे दाखले काढून अर्ज करू नका, नंतर खूप इश्यू येतो बरं का. आता तुम्हाला काही सिक्रेट टिप्स मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला घर मिळण्याचे चान्सेस जे आहे ते वाढणार आहेत. तर त्याच्या आधी एक की अर्ज करण्याआधीच बँकेशी बोलून ठेवा, कारण घर जे आहे ते बहुतांश लोक जे आहेत ते लोनवरती घेतात आणि मग घर मिळाल्याच्या नंतर त्यांची सुद्धा प्रोसेस जी आहे ती लवकर लवकर चालू होते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला लोनचं जे आहे ते मॅनेज करता येत नाही. त्याच्यामुळे अर्ज करण्याआधीच बँकेशी बोलून ठेवा. ठीक आहे. कारण घर मिळालं की वेळ मिळत नाही. आता मेन म्हणजे आपली महत्वाची सिक्रेट टिप. ठीक आहे. अर्ज करताना आरक्षित प्रवर्गातून अर्ज करण्यास प्राधान्य द्या. ठीक आहे. जर तुम्ही कॅटेगरी मधून येत असाल किंवा विशेष आरक्षित प्रवर्गातून येत असाल किंवा दिव्यांग असाल तर तुम्ही त्याच प्रवर्गातून अर्ज करण्यास प्राधान्य द्या. त्याच्यामुळे तुमचं चान्सेस जे आहे ते वाढतं. ठीक आहे. जमल्यास पात्रतेनुसार आरक्षित आणि खुल्या प्रवर्गातून जास्तीत जास्त अर्ज करू शकता. जसं की मी आता तुम्हाला व्यवस्थित सांगितले. पुन्हा एकदा सांगतोय, एकाच प्रवर्गातून एकच व्यक्ती जास्त अर्ज करू शकत नाही, पण एकाच प्रोजेक्टमध्ये जास्त अर्ज करणं शक्य आहे जर तुम्ही वेगवेगळ्या प्रवर्गात पात्र ठरत असाल तर. तसंच जमल्यास पात्रतेनुसार एकापेक्षा जास्त प्रोजेक्टसाठी अर्ज करू शकता. म्हाडाच्या पात्रता निकषांमध्ये बसत असल्यास घरातील इतर सदस्यांच्या नावे सुद्धा अर्ज करू शकता, जेणेकरून लॉटरीमध्ये घर मिळण्याची शक्यता वाढते. पण त्याच वेळेला अर्ज केला म्हणजे घर मिळेलच असं नाही, हे लक्षात घेणंही तितकंच महत्वाचं आहे. तर आज आपण पाहिलं पात्रता, कागदपत्र, चुकांपासून सावधगिरी, घर विक्री आणि भाड्याने देण्याबाबतचे नियम. तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तर खाली कमेंट करा, मी सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.